नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. तू हे रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईशू ही अर्णवला सोहळं नेसवण्यासाठी आत घेऊन येते. तर अर्णव आता आपले कपडे काढतो आणि ईश्वरीच्या मागून येतो, परंतु ईश्वरी आता तिकडे तिचा चेहरा वळलेला असतो, म्हणून ती आता अर्णवला आवाज देते की सर झाले की नाही, आणि पुन्हा सर असं ओरडणार. आणि मागे जेव्हा ती वळून पाहते तर अर्णव तिच्या मागे अगदी उघडा असा उभा असतो. तर आता ईश्वरी लगेच अगदी लाजते आणि लगेच आपला चेहरा वळवते. तेव्हा अर्णव विचारतो की हे चेंजिंग रूम आहे ते इतकं का सजवलं, लग्न आहे का माझे? तेव्हा आता ईश्वरी सांगते की हे बघा आजी किंवा घरातील कोणीही आराम करण्यासाठी जर या रूम मध्ये आले तर छान आणि अगदी प्रसन्न वाटावं म्हणून. आणि अहो सर हे सोहळं आहे तर ते पटकन नेसून घ्या, आणि तुमचे नेसून झाल्यानंतर मला सुद्धा रेडी व्हायचं आहे. त्यावर आता अर्णव तर रागाने म्हणतो की मी तुझ्याकडून नेसून घेतो, परंतु तू लांबूनच मला नेसवायचं. तेव्हा आता ईश्वरी परत म्हणते की अहो लांबून कसं नेसवणार मी? मग आता गणबाप्पाच्या पूजेसाठी मात्र तुम्हाला नेसून तर घ्यावेच लागणार आहे. तेव्हा आता ईश्वरी आपलं तोंड इकडे वळवते आणि मागे ती अर्णवच्या हातामध्ये ते सोहळं देते. मी तिकडे चेहरा करूनच ती आता अर्णवला ते सोहळं कसं नेसायचं आहे हे सांगते. अगदी लुंगीसारखं असं बाजूला करून ते थोडंसं नेसून घ्या. तेव्हा आता अर्णव म्हणतो की लुंगीसारखं हट. तर आता ईश्वरी लगेच काय सर तुम्ही असे, आणि ती कसे नेसायचे आहे तर ते सांगते. अगदी ते सोहळं असं मागून घ्या आणि बरोबर मधोमध अशी कमरेला गाठ मारून घ्या, आणि त्यानंतर मात्र मी बाकीचं नेसवते. तेव्हा आता ईश्वरी जसे सांगते अर्णव अगदी तसेच करतो. तर ईश्वरी विचारते की अहो सर अजून झाले की नाही? तेव्हा अर्णव हो सांगतो. तर ईश्वरी विचारते की अहो सर पण मला कधी सांगणार तुम्ही? त्यावर आता अर्णव थोडंसं रागवतो आणि आता सांगतो तर डन, आणि धर हे नेसून घे क्विक लवकर. तेव्हा आता ईश्वरी मागे वळून पाहते, सोहळा हातामध्ये धरून त्याच्या मिऱ्या घालत असते. तेव्हा अर्णव हा रागाने पटकन कर असं म्हणत असतो. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अहो मिऱ्या मी हातात धरल्या आहे, त्यासाठी वेळ तर लागतो. तेव्हा आता मिऱ्या घातल्यानंतर तेव्हा ती खोचायला जाते. तर आता अर्णव हा लगेच म्हणतो की काय करतेस? तेव्हा आता ती खोचून देते आणि म्हणते की असं खोचावं लागतं. तेव्हा आता ते मिऱ्या व्यवस्थित सरळ करण्यासाठी ती पायाजवळ खाली बसते. तर अर्णव लगेच तिला विचारतो की तू पाया कशाला पडते? हा सोहळ्याचा जो काही पदर आहे तर तो मागून असा तिला बांधायचा असतो, आणि ती जसजसे करते तर अर्णव हा गोल गोल फिरत असतो. त्यावर आता ईश्वरी म्हणते की अहो सर तुम्ही गोल गोल नका ना फिरू. तेव्हा आता ईश्वरी मागच्या ज्या साईडच्या मिऱ्या आहेत तर त्या घालण्यासाठी अगदी तोंड वाकडं करते, आणि अर्णवची ऍक्टिंग करत ती मात्र आता त्या सोहळ्याची मागच्या मिऱ्या घालून अगदी व्यवस्थित करते. आणि जेव्हा त्या मिऱ्या घातल्यानंतर ती पुन्हा खोचायला जाते तर अर्णव पुन्हा दचकतो आणि म्हणतो की काय करतेस? तर आता ईश्वरी म्हणते की अहो मागे सुद्धा जावे लागते, पण अर्णव तिला अगोदर डोळे बंद करायला सांगतो. तेव्हा ईश्वरी लगेच आपले डोळे बंद करते आणि त्या पुन्हा मिऱ्या खोचून देते. अगदी परफेक्ट असं सोहळं अर्णवला तिने नेसवलेला असतो, आणि ती अर्णवला विचारते की आता मी डोळे उघडू का? तर अर्णव म्हणतो की आता पुढची जी साईड आहे इकडची तर तिकडून सुद्धा आता मिऱ्या घालून खोचायची असते. तर ईशू मिऱ्या घालते आणि विचारते की काय माहिती आहे ना काय करायचं? तर अर्णव तिच्या हातातून त्या मिऱ्या धरतो आणि मला माहिती आहे की खोचायचं, म्हणून तो आता त्या घातलेल्या मिऱ्या खोचतो. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे पाहते आणि उभी राहते आणि म्हणते की खरंच खूप छान दिसतात. तेव्हा अर्णव म्हणतो की हो माहिती आहे मला. तर आता ईश्वरी म्हणते की छान नेसवलं मी असं मला म्हणायचं होतं. तेव्हा आता सोहळं नेसवल्यानंतर आता जो काही शेला असतो तर ईश्वरी म्हणते की सर तो गळ्यात टाकण्यासाठी थोडंसं तर वाकावं लागेलच. तेव्हा अर्णव लगेच आता ईश्वरी समोर वागतो आणि ईश्वरी अगदी खुश होऊन त्याच्या गळ्यामध्ये तो शेला टाकते आणि म्हणते की सर आता बघा की कसं दिसतात. तेव्हा अर्णव आरशासमोर उभा राहतो आणि स्वतःकडे बघून आता त्याच्या चेहऱ्यावर असा आनंद होतो, म्हणजे त्याला एक छोटीशी स्माइल त्याच्या गालावर येते. तर ईश्वरी सुद्धा अर्णवकडे बघून हसते. अर्णव आता तिच्याकडे बघत तिला म्हणतो की नशीब हे काम तरी तुला नीट व्यवस्थित जमले, नाहीतर माझी पीए म्हणून. तर ईश्वरी लगेच म्हणते की अहो सर जा लवकर बाहेर तुम्ही, मला सुद्धा लवकर रेडी व्हायचं आहे, त्यामुळे तुम्ही जा बरं लवकर बाहेर. आणि अगदी प्रेमाने प्लीज असे म्हणते. तर आता अर्णव म्हणतो की हो मी जातो बाहेर. तेव्हा अर्णव बाहेर येतो तोपर्यंत आता सर्वजण वाटच पाहत असतात. तर अविनाश मामा म्हणतात की अरे सोहळं नेसवण्यासाठी इतका वेळ? त्यावर आता आकाश हसून म्हणतो की कसे आहे की दादाला ही सवय नाही, त्यामुळे वेळ तर लागणारच. तेव्हा आता आजी आणि अंजली या दोघींना तर खूपच हसायला येते, परंतु आपल्या वल्लभरी मामीचा चेहरा मात्र अगदी वाकडा होतो. आणि तेवढ्यात मित्रांनो आपली नमू सुद्धा तेथे नटून थटून येते, आणि आकाश तर आता तिची वाटच पाहत असते. तेव्हा आता स्टाफ मधील एक मुलगी आपल्या नमूला आजी समोर घेऊन येते, आणि आजी यांना ईश्वरी देसाई यांना भेटायचं आहे असे जेव्हा
सांगते. तर आता आकाश पाहतो तर काय अगदी त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. नमूकडे एकटक पाहत असतो. तेव्हा आजीच्या तर आपली नम्रता ओळखीचीच असते, परंतु आकाश लगेच उठतो आणि एकटक अगदी इतके एकटक तो आपल्या नम्रताला पाहत असतो. आजी म्हणते की नम्रता अगं ए. तेव्हा नम्रता आजीला पाहून खुश होते आणि आता आजी ही अंजलीला नम्रताची ओळख करून देते की अगं अंजली ही नम्रता ईश्वरीची बहीण. तेव्हा आता आकाशला समजते की ही आपल्या ईश्वरीची बहीण आहे ते. तर अंजली म्हणते की हो हॅलो. आकाश तर एकटक तिच्या बोलण्याकडे पाहतच असतो आणि तिच्या चेहऱ्याकडे. आणि लगेच तो हाय करण्यासाठी हात पुढे करतो आणि हाय बोलतो. मी आकाश त्याची स्वतःची ओळख करून देतो, मी अर्णवचा भाऊ. तर आता नम्रता सुद्धा त्याच्या हातामध्ये हात देते आणि हॅलो बोलते. दोघेही एकमेकांकडे बघतच असतात आणि अगदी एकमेकांच्या ते प्रेमात पडतात की काय असे एकमेकांकडे पाहतात. तेव्हा लगेच आजी म्हणते की अरे काय अगं तू एकटीच आलीस का, तुझी आत्या नाही का आली. त्यावर आता नमू सांगते की आत्याला जरा काम होते त्यामुळे ती नाही येऊ शकते. त्यावर आता वल्लभरी मामी पाहतच असते. वल्लभरी मामी म्हणते की ईश्वरी एकाही कमी होती आणि त्यात म्हणजे आता हिची बहीण सुद्धा आली. आणि तेवढ्यात मात्र आपला अर्णव आहे तर सर्वांसमोर सोहळं नेसून येतो, अगदी स्वतःला आवरत असतो. तर आता मामीचे लक्ष त्याच्याकडे जाते. तेव्हा आता मामी लगेच म्हणते की अरे वा मोस्ट हे जे काही एज्युकेटेड ब्लॅचर आले अगदी सोहळं नेसून. तेव्हा सर्वांचं लक्ष हे अर्णवकडे जाते आणि अर्णवला ते सोहळ्यात पाहून सर्वांना मात्र अगदी आनंदाचा धक्काच बसतो. आपली आजी आणि अंजली तर खूप खुश होतात. त्यावर आता आजी अंजलीला म्हणते की बघ ना अगं आपला अर्णव किती छान दिसतो. म्हणून त्या दोघी लगेच उठून उभ्या राहतात. तर आता नमू ही अर्णवकडे पाहत असते. आपला आकाश तर एकटक होता, आपल्या नमूला काही तो नजर सुद्धा खाली पडून देत नाही, तिच्याकडेच पाहत असतो. अविनाश मामा मामी जवळ येतात आणि मामीला म्हणतात की बघ ना अर्णव किती सुंदर दिसतोस. त्यावर आता अंजली खुशून म्हणते की हो ना माझा भाऊ खरंच इतका हँडसम दिसतो. तेव्हा आता आजी म्हणते की हो ना अगदी राजविंडा दिसतोस. आज मात्र घरी जाऊन मी नक्की अर्णवची दृष्ट काढणार आहे आणि आपल्या अर्णवचा गोड पापा सुद्धा ती घेते. तेव्हा सर्वांचे लक्ष मात्र अर्णवकडे असते आणि बिचारा आपला हा एकटा आकाश तो सारखा आपल्या नम्रताकडे पाहत असतो. तेव्हा आता मामी मात्र अगदी अविनाश मामाला म्हणत असते की हे बघा हा सगळा काही घाट आहे ना तो सर्व ह्या काल आलेल्या मुलीसाठी घातला जातो. अति म्हणजे अति अजून किती अति करायचं आहे. त्यावर आता अविनाश मामा म्हणतात की हे बघ अगं वल्लभरी दुसऱ्याच्या आनंदात नाही निदान देवकार्यात सुद्धा तू अगदी आनंद मानत जा आणि तेव्हा छान वाटतं. एकदा ते करून बघ. तर वल्लभरी मामीला राग येतो. ते आता अविनाश मामाला म्हणते की गप्पच राहा तुम्ही. तेव्हा आता आकाश सारखा नम्रताकडे पाहत आहे हे नम्रताच्या लक्षात येते आणि ती सुद्धा आता आकाशकडे पाहते आणि लाजते. तेव्हा आता नम्रताला तो परत म्हणतो की हॅलो मी आकाश आणि परत आपल्या स्वतःची ओळख करून देते. तेव्हा मात्र नम्रता फक्त हसते. ती स्वतःची काही अजूनपर्यंत आकाशला काही ओळख करून देत नाही. आणि तेवढ्यात मात्र आपली ही ईश्वरी आहे तर ती इतकी छान अशी साडी नेसून बाहेर येते, इतकी छान ती दिसत असते. तर अंजली आता म्हणतच असते की अर्णव तर सोहळं नेसून बाहेर आला, ईश्वरी कुठे राहिली. आणि तेवढ्यात ईश्वरी बाहेर येते. तर ईश्वरी हे ऐकून खुशून म्हणते की ताई अहो मी तयार आहे. तर ईश्वरीकडे बघून अंजली तर खूप असं आनंद होतो. तेव्हा अंजली डोकावून मागे पाहते तर अर्णव सुद्धा आता डोकावून ईश्वरीकडे जेव्हा पाहतो तेव्हा तो फक्त बघूनच असतो आणि अगदी जी काही ईश्वरीबद्दल प्रेमाची भावना आपल्या अर्णवच्या मनामध्ये होते. कायम रागराग करणारा अर्णव सुद्धा ईश्वरीकडे अगदी शांतपणे पाहत असतो. तेव्हा आता नम्रताला सुद्धा आपल्या ईश्वरीला पाहून खूप असा आनंद होतो. नम्रता म्हणते की खरंच ईशू आजी सुद्धा आता ईश्वरीचं ते साडीतल रूप बघून अगदी खुश होते आणि सर्वजण एकटक आपल्या ईश्वरीकडेच पाहत असतात. तेव्हा आता सर्वजण ईश्वरीकडे पाहत असतात तर आकाश नम्रताकडे बघत मनात म्हणतो की ह्या तर ईश्वरीच्या बहीण होत्या, हे तर मला माहितीच नव्हते. उगाच माझा वेळ वाया गेला, अगोदर जर मला माहिती असते तर लगेच माझी ओळख झाली असते. तेव्हा आता नम्रता ही ईश्वरीला अगदी छान दिसते असं खुणावते. तेव्हा आता आपली ईश्वरी ही आजीसमोर येऊन उभी राहते, परंतु अर्णव तर नजर सुद्धा त्याची खाली होत नाही, सारखा तो ईश्वरीकडे पाहत असतो. तेव्हा अर्णव तिच्याकडे पाहता पाहता जेव्हा शो मध्ये पहिल्यांदा ईश्वरी त्याच्या मिठीत पडलेली असते आणि त्याने तिला पडता पडता वाचवलेलं असतं हे क्षण आता अर्णवच्या डोळ्यासमोर येतात. अर्णवची नजर खाली होत नाही, सारखा तो ईश्वरीकडेच पाहत असतो. काय बोलावे हे तर त्याच्या तोंडातून शब्दच निघत नाही. तेव्हा आता आपली ईश्वरी खुशून आजीला नमस्कार करते आणि आजी सुद्धा आपल्या ईश्वरीला छान असा आशीर्वाद देतात. देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करू. इकडे आकाश मात्र आपल्या नमूकडे पाहत असतो आणि अर्णव एकटक ईशूकडे. दोघे आता दोघींच्या प्रेमात पडलेले असतात आणि तेवढ्यात ईश्वरीचं लक्ष आपल्या नमुताईकडे जाते आणि ती नमुताईला पाहून लगेच धावतच नमुताई जवळ जाते आणि दोघी एकमेकींना प्रेमाने मिठी मारतात. ईश्वरी खुशून म्हणते की बरं झालं नमुताई तू आली ते. तेव्हा मात्र आता नमुताई म्हणते की हो ना अगं आत्याने मला परमिशन देऊन टाकली आणि लगेच मी रेडी होऊन आले इकडे.
म्हणून दोघी परत एकमेकींना अगदी खुशून हसतात. तर ईश्वरी म्हणते की एकदम बढिया. तेव्हा मात्र आता नम्रता अगदी हळूच विचारते की ईशू अगं हाच आहे ना तुझा तो भडकूचंद. तेव्हा आता ईश्वरी सुद्धा म्हणते की हो ना अगं नमोताई हाच आहे तो भडकूचंद. म्हणून दोघी आता एकमेकीकडे बघून हसतात. त्यावर आता अंजली ही आजीला म्हणते की चला पूजेचा मुहूर्त टळून जाईल. तेव्हा आता आजी म्हणते की हो हो अर्णव चला बरं पूजेला बसा नाहीतर मुहूर्त टळून जाईल. तेव्हा आता नमू सुद्धा ईश्वरीला जा असे म्हणते. तर आजी ही अर्णवला म्हणते की चल बरं अर्णव. तेव्हा आता ईश्वरीकडे बघता बघता अर्णव पूर्णपणे त्याचा राग विसरून गेलेला असतो. अहंकाराची भावनाच त्याच्या मनातून नाहीशी झालेली असते. तेव्हा आता ईश्वरी खुश होऊन पुढे येते आणि अर्णव सुद्धा दोघेही गणपती बाप्पा समोर येऊन पूजेला बसायला तयार होतात आणि आता देवाला हात जोडतात. तेव्हा ईश्वरी अर्णवकडे बघत असते कारण अजूनपर्यंत अर्णवने काही देवबाप्पा समोर हात जोडलेले नसतात हे ईश्वरीच्या लक्षात येते. म्हणून ती एकटक हात जोडून अर्णवकडे पाहते आणि ती अर्णवला म्हणते की सर आणि हात जोडायला खुणावते. तेव्हा अर्णव चक्क आज देवासमोर हात जोडतो. म्हणजे इतक्या वर्षामध्ये अर्णवने अजूनपर्यंत देवाला हात जोडलेले नसतात परंतु आज मात्र ईश्वरीमुळे तो देवासमोर चक्क हात जोडून उभा असतो आणि ईश्वरीला खुणावतो की असं का. तर ईश्वरी म्हणते की हो असं. अंजली आणि आजी तर या दोघांकडे बघूनच असतात परंतु अगदी देवाला समोर हात जोडून उभा राहिलेला आकाश मात्र एकीकडे देवाला हात जोडतो आणि बघतो मात्र आपल्या नमूकडे. तेव्हा नमूच्या सुद्धा लक्षात येते आणि नमू सुद्धा ही त्याच्याकडे बघून हसते. त्यावर आता गुरुजी पूजेला सुरुवात करतात. तर अर्णव आणि हे ईश्वरी पूजेला खाली बसतात. तेव्हा गुरुजी मंत्र उच्चार करत असतात परंतु अर्णवला पूजा कशी करायची हे सुद्धा येत नाही. त्यावर आता ईश्वरी कसं करायचे आहे अर्णवला खुणावून सांगत असते परंतु अर्णव रागाने तिच्या हातावर अगदी हिसक्यानेच पाणी ओततो आणि तिच्याकडे पाहत असतो. इकडे पूजा सुरू असते परंतु तिकडे आपले हे आकाश आणि नमू तर सारखे एकमेकांकडे पाहत असतात. पूजेकडे त्या दोघांचाही लक्ष नसते. तेव्हा आता ईश्वरी हात जोडून पुन्हा ही अर्णवकडे पाहत असते. तर अर्णव यावेळेस मात्र स्वतःच्या मनाने हात जोडतो. तेव्हा अर्णव हा ईश्वरीकडे पाहतो. गुरुजी त्यांना फूल व्हायला सांगतात. तर ईश्वरी ही अगदी फूल वाहण्यासाठी सुद्धा अर्णवला खुणावते आणि नंतर दुर्वा व्हायच्या सांगतात. तर अर्णव रागानेच ईश्वरीच्या हातामध्ये दुर्वा टेकवतो. आजी आणि आपले अंजली आहे तर ते हा पाहतच असतात. त्या दोघींना मात्र खूपच हसायला येत असतं. वल्लभरी मामी तर अगदी रागानेच पाहत असते आणि इकडे मात्र या दोघांचं सुरूच असतं. दोघेही अगदी एकमेकांच्या प्रेमात पडले की काय असं आता ह्या दोघांच्या नजरेकडे पाहून आपल्याला वाटत आहे. कारण आकाशची नजर ही काही अजूनपर्यंत नमोवरून काही टळलेली नसते आणि नमो सुद्धा आता सारखी आपल्या आकाशकडेच पाहत असते. तेव्हा आता ईश्वरी जसे जसे सांगेल अर्णव तसतसे तिच्या खानाखुणावरून पूजा करत असतो. आपल्या मंजुताई सुद्धा अगदी खुश होऊन पाहत असतात. तो आता मामीला मात्र हे काही बघवत नसतं. मामी तरी सुद्धा तिचं तोंड काही राहत नाही. मामाला म्हणते की हो ह्या मुलीचं नशीबच अगदी जोरावर आहे. काल आपल्या ऑफिसमध्ये आलेली साधी पिये आहे परंतु आज मात्र बघ ना अगदी आपल्या बॉस शेजारी बसून पूजा करते आणि ह्या जागी पोहोचायला मात्र लोक हे वर्षानुवर्षे वाट पाहत असतात. पण ही तर आता आपले अविनाश मामा यांना तर वल्लभरी मामीचा कायमच राग येत असतो. तर ते म्हणतात की हे बघा अगं वल्लभरी यात मान सन्मान असा कुठे काय असतो. ही देवाची पूजा असते. हे बघ फक्त तिची श्रद्धा जिंकली आणि ती पूजेला बसली बास इतकं काही नाही. त्यावर आता वल्लभरी मामी तर म्हणते की हो ना डोळे असून सुद्धा तुम्हाला खरंच दिसतच नाही काहीच कामाचे नाही बघा ना एकदा तिकडे. तेव्हा मात्र आता ईश्वरी आणि अर्णव अगदी मनोभावाने ही पूजा करत असतात आणि गुरुजी त्यांचं जे काही विधी आहे ते पूर्ण होत असतात. परंतु आजी ही अंजलीला अगदी कानात म्हणते की अंजली अगं जेव्हा मी ईश्वरीला बघितलं होतं ना तेव्हाच माझ्या ह्या मनामध्ये चित्र ईश्वरीबद्दल उमटलं होतं. परंतु आज मात्र जे काही मनामध्ये मी स्वप्न पाहिलं होतं जे चित्र उमटलं होतं ते तर बाप्पांच्या कृपेने आज खरंच अगदी डोळ्यासमोर अगदी साकार झाल्यासारखं दिसते. त्यावर आता अंजली सुद्धा अगदी खुशून म्हणते की बघ ना आजी अगं त्या दोघांचा जोडा खरंच किती सुंदर दिसतो. आजी सुद्धा अगदी म्हणत असते की हो ना अगदी आणि ह्या दोघांच्या हातातून ही सेवा घडो हा जणू गणपती बाप्पांनीच आपल्याला काही संकेतच दिला. त्यामुळे मला काय वाटतं की या दोघांचा विचार करायला काही हरकत नाही. या दोघी तर अगदी खुशून हे सर्व बोलत असतात परंतु हे सर्व काही वल्लभरी मामी ऐकते आणि हे ऐकल्यानंतर मात्र वल्लभरी मामीच्या पायाखालची जमीनच हादरते. कारण तिला जे होऊन द्यायचे नाही शेवटी आई आणि अंजली ह्या दोघीही तिचाच जे विचार करत असतात. हे ऐकल्यानंतर मात्र अगदी धक्क्याने ती त्या दोघींकडे पाहत असते. ऐकल्यानंतर वल्लभरीला आता खूप राग येतो.
येतो तेव्हा आता वल्लभरीचा चेहरा पाहून मामाचं सुद्धा वल्लभरीकडे लक्ष जाते। त्यावर आता आजीचे हे बोलणे ऐकून अंजली तर इतकी खुश होते आणि आजीला म्हणते की आजी अगं तुझ्या तोंडात खरंच साखर पडो, अगदी माझ्या मनातील तू बोललीस। तेव्हा मात्र आता वल्लभरी मामी हे सर्व ऐकते आणि मनात म्हणते की हो हो, ही ओल्ड लेडी आहे ना, ती तर खूप पुढचे स्वप्न रंगवते, तिच्या ह्या स्वप्नांच्या फुगेला फुटण्यासाठी टाचणी तर लावावीच लागेल, ते पण लवकरच, दॅट सीज दॅट। तेव्हा आता गुरुजींची पूजा ही पूर्ण होते आणि सर्वजण गणपती बाप्पा मोरया असं म्हणून गणपती बाप्पांना नमस्कार करतात। त्यावर आता गुरुजी सर्वांना सांगतात की हे बघा, अशा प्रकारे आज ही गणपती प्रतिष्ठापनेची पूजा ही पूर्ण झालेली आहे। आता ईश्वरी अगदी खुश होते। तेव्हा आता गुरुजी म्हणतात की चला आता सर्वांनी मिळून आपण आरती करूया। तेव्हा आता अर्णवला कसे करायचे आहे की आरतीसाठी उभे राहावे लागते हे सुद्धा आता ईश्वरी खुणावून सांगत असते। तेव्हा आता आरतीचे ताट ईश्वरी हातात घेते आणि ते सुद्धा अर्णवला धरायला ती खुणावते। तर अर्णव तयार होतो अगदी ईश्वरीकडे बघतच। तर गुरुजी गणपती बाप्पा मोरया असं बोलून आरतीला सुरुवात करतात आणि आता जोडीने मात्र आपले अर्णव आणि ईश्वरी देवाला आरती ओवाळत असतात आणि आजी आणि अंजली हे सर्व पाहून अगदी त्यांचे डोळ्याचं पारणं फिटतं। म्हणजे खरंच ही जोडी किती सुंदर दिसते हे आता आजी आणि अंजली या दोघींच्या लक्षात येते आणि आता आरती सुरू होते। आरती सुरू असताना सुद्धा अर्णव हा एकटक ईश्वरीकडे बघत असतो आणि इकडे नमो आणि हे आकाश टाळ्या पुढे वाजवतात, परंतु लक्ष आणि एकमेकांची नजर मात्र एकमेकांकडे असते आणि आपल्या गणपती बाप्पांच्या ह्या आशीर्वादाने यांची ओळख तर आज होतेच आणि यांची प्रेम कहाणी सुद्धा येथूनच सुरू होते। आकाशला खूप असा आनंद होत असतो कारण नमो त्याला आता येथे भेटलेली असते आणि ती पण ईश्वरीची बहीण म्हणून स्वतःशी खूप हसत असतो आणि आपल्या नमोकडे पाहत सुद्धा नमो सुद्धा आता आकाशला पाहून ती इतकी खुश होते आणि सारखं ती सुद्धा आता टाळ्या तर पुढे वाजवते आणि आपल्या आकाशकडे पाहत असते। तेव्हा अर्णव हा जे आरतीचे ताट आहे तर ते जोरजोराने असे गोल फिरवत असतो। ईश्वरी त्याला अगदी शांतपणे करायचं असं खुणावून सांगते आणि अर्णव जसजसे ईश्वरी सांगेल अगदी तसतसे आज मात्र ईश्वरीचं तो ऐकत असतो। तेव्हा आता आरती पूर्ण होते आणि सर्वजण एका आवाजात गणपती बाप्पा मोरया म्हणून सर्वजण गणपती बाप्पांना पुन्हा एकदा नमस्कार करतात। त्यावर आता गुरुजी हे सर्वांना ईश्वरीला आरती द्यायला सांगताय आणि अर्णवला सुद्धा। तेव्हा आता ईश्वरी अर्णवला म्हणते की सर अहो सगळ्यांना आरती द्या आणि आजीला मात्र खरंच खूप बरं वाटेल। तेव्हा आता ईश्वरी सांगितल्याप्रमाणे तो लगेच आता सर्वांना आरती द्यायला पुढे निघतो, परंतु आता ईश्वरी म्हणते की अहो अगोदर देवाला आरती द्यायची असते मग बाकी सर्वांना। अर्णव लगेच रागाने म्हणतो की अगोदर नाही सांगता आले का तुला, आणि आरती कशी देवाला द्यायची असते हे सुद्धा त्याला माहिती नसते। तो विचारतो की कसे, तर आता ईश्वरी त्याला ते सुद्धा खुणावून सांगते की आरती कशी देवाला द्यायची असते। ईश्वरीने जसे सांगितले अगदी तसेच अर्णव करत असतो आणि परत तो मागे जायला निघतो, परंतु ईश्वरी परत त्याला थांबायला खुणावते कारण आरती तिला घ्यायची असते। म्हणून ती आता आरती घेते आणि अगदी मनोभावाने देवाला परत हात जोडते। परंतु आता ह्या दोघांमध्ये जी काही चाललेली आहे तर ते आजी आणि अंजली पाहत असतात, तर दोघींना आणखीन अगदी आनंद होऊन हसायला येत असतं कारण अर्णवला फक्त ठीक करणारी आहे तर ती ईश्वरी देसाईच, तीच आता अर्णवला पहिल्या रूपामध्ये आणू शकते हे आजीने ओळखलेलं असतं। त्यानंतर मात्र इकडे नमो आणि आकाश तर एकमेकांकडे अगदी टकलावून पाहत असतात, दोघांचीही नजर खाली काही जात नाही, एकमेकांकडेच अगदी पाहत असतात। तेव्हा मात्र आता अर्णव ईश्वरीकडे एकटक पाहत मनात म्हणतो की आता फक्त गणपती बाप्पांचा हे कार्यक्रम संपून दे, मग हिला मात्र ऑफिसमध्ये भेटून दे, मी पाहतोच हिच्याकडे। आणि तो आता ईश्वरीकडे बघतच आता सर्वांकडे आरती द्यायला जातो। ईश्वरी सुद्धा आता त्याच्याकडे बघून तोंड असं वाकडं करते, भडकू चंद कुठला असे ती मनात आता बोलत असते आणि तो सर्वांना आरती देत असतो। आणि आरती झाल्यानंतर मात्र आता अर्णव हे ताट खाली ठेवतो आणि पुढे जाणार तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता मात्र अर्णव हा एकटा आता सर्व काही कार्यक्रम झाल्यानंतर तेथून असंच चालत असतो, परंतु सोहळ्यामध्ये त्याचं एक पायाचं बोट अडकतं आणि तो आता अगदी खाली पडणार, तोच ईश्वरी धावतच येते आणि ईश्वरी अर्णव पडणार आहे म्हणून लगेच आपला हात अर्णवला देऊन अर्णवचा हात धरते आणि त्याला वाचवते पडण्यापासून। परंतु आता जे काही अर्णवचं बोलणं आहे तर त्याचंच उत्तर मात्र ईश्वरी आत्ता त्याला देते, कारण एके वेळेस मात्र ऑफिसमध्ये असताना त्याने ईश्वरीला धरलं होतं आणि ईश्वरी मला तुमची गरज नाही असं म्हटल्यानंतर त्याने ईश्वरीला ढकलून
दिले होते। तर आता ईश्वरी त्याची आठवण अर्णवला करून देते आणि अर्णवला म्हणते की हे बघा, दरवेळेस आपण आपलं सावरता नाहीच। तेव्हा ईश्वरीने अर्णवचा हात धरलेला आहे। आजी, अंजली हे सर्वजण पाहतच असतात। आजी आणि अंजली या दोघींना मात्र आनंद होतो, परंतु वल्लभरीचा मामीचा चेहरा मात्र अगदी बघण्यासारखा होतो। तिला हे सर्व बघून अगदी राग येतो। अर्णव जेव्हा आता ईश्वरीचा हात त्याच्या हातामध्ये आहे हे पाहतो आणि त्याला तर आता काय करू आणि काय नाही अशी त्याची अवस्था होती। ईश्वरीने अजूनपर्यंत अर्णवचा हात सोडलेला नसतो, तर ती अर्णवला सर्वांसमोर म्हणते की हे बघा, मदत तर लागतेच, देवाची, नशिबाची, आणि जे लोक मात्र आपल्याला आवडत नाही अशा लोकांची सुद्धा ही मदत लागते। मग सोडू का तुम्हाला? म्हणजे अर्णवने जशी स्टाईल तिच्याबरोबर केलेली असते, आज ईश्वरी सुद्धा त्याच्यासोबत तशी स्टाईल करते आणि सोडायला पाहते। अर्णव खूप असा घाबरतो आणि आजी सुद्धा घाबरते, परंतु ईश्वरीने मात्र त्याच्यासारखा काही आज त्याचा हात म्हणजे सोडलेला नसतो आणि ईश्वरी मात्र आता अर्णवकडे पाहत असते आणि अर्णव ईश्वरीकडे पाहत असतो। तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।